We have already discussed the acceleration and its formula. That is a is equal to v minus u upon t. आणि मग आपण यूज युअर ब्रेन पॉवर पण सोडवला होता. तर आता पुढे आणि आपली ॲक्सेलरेशनची डेफिनेशन आहे द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. द रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी इज कॉल्ड ॲज ॲक्सेलरेशन. ओके. तर आता पुढे काय म्हटलेलं आहे इफ द वेलोसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट changes during a certain time period. पर्टिक्युलर टाइम पिरियड दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी चेंज होत असेल, त्या ऑब्जेक्टची वेलोसिटी चेंज होत असेल सर्टन टाइम पिरियड मध्ये, then it is said to have accelerated motion. तेव्हा मग त्या ऑब्जेक्टला आपण असं म्हणू शकतो तो किंवा तो ऑब्जेक्ट ऍक्सेलरेटेड मोशन मध्ये आहे. कधी? If the velocity of an object changes during a certain time period. कारण velocity change होता है म्हणजे acceleration आहे. तर तो ऑब्जेक्ट जो आहे that object is in a accelerated motion. कधी? जर velocity change होत असेल certain time period नंतर होत असेल तर आपण त्याला म्हणतो accelerated motion. An object in motion can have two types of acceleration. जर समजा तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, तो ऑब्जेक्ट कुठे आहे? मोशन मध्ये आहे, तर त्याला दोन टाइपचं ऍक्सेलरेशन असू शकते. टू टाइप्स ऑफ ऍक्सेलरेशन इज देअर. पण कधी? जर समजा तो ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर. ओके. इफ द वेलोसिटी चेंजेस बाय इक्वल अमाउंट्स इन इक्वल टाइम इंटरवल्स, the object is said to be in a uniform acceleration. जेव्हा जर समजा वेलोसिटी चेंज होत असेल बाय इक्वल चेंज होत आहे वेलोसिटी मध्ये आणि इक्वल टाइम इंटरवल मध्ये जर होत असेल तर तेव्हा त्या ऑब्जेक्टला म्हणायचं तो ऑब्जेक्ट काय आहे? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये आहे. म्हणजे दिलेला टाइम पिरियड सारखा, त्याच्यामध्ये वेलोसिटी मधला चेंज जो आहे तोही सारखा आहे. असं जेव्हा होते ते ऍक्सेलरेशन असते युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. त्या ऍक्सेलरेशनला काय म्हणायचं? युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आणि इफ द वेलोसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाउंट्स इन अ इक्वल टाइम इंटरवल. आता दुसरा सिनेरियो आहे, इक्वल टाइम इंटरवल आहे पण वेलोसिटी मधला जो चेंज आहे तो अनइक्वल चेंज आहे. म्हणजे वेलोसिटी मध्ये अनइक्वल चेंजेस येतात इक्वल टाइम इंटरवल मध्ये. मग असं जे ऍक्सेलरेशन असेल दॅट इज कॉल्ड ॲज नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. दॅट इज कॉल्ड ॲज नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. आणि इथे सर्वात महत्वाचं आहे की पहिले जर समजा आपल्याला वेलोसिटी समजली नाही तर ऍक्सेलरेशन लक्षात येत नाही. ऍक्सेलरेशन आलं नाही तर मग युनिफॉर्म ऍक्सेलरेशन नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन समजणार नाही. ऍक्सेलरेशन असल्यावर रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी. मग रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी जर समजा वेलोसिटी सारखीच चेंज होत असेल दिलेल्या सारख्या टाइम इंटरवल मध्ये तर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन होईल. आणि अनइक्वल जर वेलोसिटी असेल दिलेल्या इक्वल टाइम इंटरवल मध्ये तर ते ऍक्सेलरेशन होईल नॉन युनिफॉर्म ऍक्सेलरेशन. ओके. तर लक्षात ठेवा if the velocity changes by unequal amounts in equal time intervals, the object is said to be or object is said to be in a non-uniform acceleration. Non-uniform acceleration. एवढं बरोबर लक्षात ठेवायचं. पहिली गोष्ट तर युनिफॉर्म म्हटल्यावर सारखंच आलं पाहिजे. मग ऍक्सेलरेशन आहे तर युनिफॉर्म ऍक्सेलरेशन मध्ये मग वेलोसिटी इक्वल टाइम इंटरवल मध्ये इक्वलीच वाढली पाहिजे. आणि नॉन युनिफॉर्म मध्ये अनइक्वल असतेच. मग तिथे पण त्यानुसार बरोबर लक्षात ठेवावं लागते. आणि सर्वात महत्वाचं फुल कॉन्सन्ट्रेशन वाले हे टॉपिक्स आहे. आपलं कॉन्सन्ट्रेशन जर समजा इकडे तिकडे थोडं जरी डिस्टर्ब झालं तर मग बस वेलोसिटीचं ऍक्सेलरेशनची वेलोसिटी व्हायला स्पीड वाढायला काही वेळ लागत नाही. म्हणून पूर्ण शांततेनं लक्ष देऊन आपला जो वेळ आहे बरोबर हे बघायचे. ना पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड झिरो ऍक्सेलरेशन. ऍक्सेलरेशन पॉझिटिव्ह असू शकते,
निगेटिव्ह असू शकते आणि झिरो पण असू शकते. तर बघा, an object can have a positive, a negative, positive or negative accelerations. तर पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन आणि निगेटिव्ह ऍक्सिलरेशन कधी असते तर ते आपण बघू. when the velocity of an object increases, जेव्हा वेलोसिटी इंक्रीजेस होत जात आहे, the acceleration is positive. जेव्हा वेलोसिटी इंक्रीजेस होत आहे तेव्हा त्या ऍक्सिलरेशनला पॉझिटिव्ह म्हणायचं. जर समजा तुम्ही एखाद्या स्लोपवरून खाली पडलेले आहे, ह्याच्यामधला हा सिनेरिओ लक्षात नाही घ्यायचा, बॉटमला पडत आहे. जेव्हा आपण खाली पडलेला आहे, यू फॉल डाऊन फ्रॉम द स्लोप, तेव्हा तुम्ही काय आहे तर तुमची वेलोसिटी नुसती वाढतच होती. ओके, बॉटम बद्दल बोलत नाही, रिमेंबर दिस. तर मग तिथपर्यंत जो तुमचं जे ऍक्सेलरेशन होतं ते पॉझिटिव्ह होतं, तर रिझन काय, वेलोसिटी वाढतच गेली होती. आणि सगळ्यांना माहित आहे किती सपाट्याने वरून खाली येतो आपण. ओके, म्हणजेच आपली वेलोसिटी वाढत जाते आणि आपण बॉटमवर पोहोचल्याबद्दल बिलकुल बोललो नाही. तिथे वेलोसिटी झिरो पण होते, त्याच्याबद्दल बोललो नाही. पण जे काही होतं तर त्या दरम्यानचा जो प्रवास होता तर तिथपर्यंत तुमची वेलोसिटी वाढत होती. म्हणजेच यू आर हॅव्हिंग द पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन्स व्हेन यू आर ऑर यू फॉल डाऊन फ्रॉम द स्लोप. Okay, then in this case the acceleration is in the direction of the velocity. मग पॉझिटिव्ह मध्ये काय होते तर ऍक्सेलरेशन ची डायरेक्शन जी आहे तो वेलोसिटीच्या डायरेक्शननीच आहे. आणि सेम स्लोप करून सुद्धा तेच होते की वेलोसिटीची डायरेक्शन जी आहे तीच ऍक्सेलरेशनची डायरेक्शन आहे. दॅट्स व्हाय इट इज अ पॉझिटिव्ह ऍक्सेलरेशन. म्हणजे वेलोसिटी चेंज तर होत आहे, velocity change नाही, increases होत आहे आणि that is in the direction of the velocity. That acceleration is the positive acceleration. Then when the velocity of an object decreases with the time, when the velocity of an object decreases with the time, it has negative acceleration. जर समजा टाइम सोबत आपली वेलोसिटी काय होत आहे तर डिक्रीज होत आहे, कमी कमी होत आहे. ओके, इट इज डिक्रीजिंग विथ द टाइम. देन दॅट ऍक्सिलरेशन इज कॉल्ड ॲज निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. अशा ऍक्सिलरेशनला निगेटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणायचं की जिथं वेलोसिटी डिक्रीज होत जाते टाइम सोबत, त्याला काय म्हणायचं तर निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. ओके, when the velocity of an object decreases with time, it has negative acceleration. And this negative acceleration is also called as deceleration. So it is DEC, deceleration. कशाला म्हणायचं निगेटिव्ह ऍक्सेलरेशनला फिल इन द ब्लँक साठी कधी कामी येते. सो निगेटिव्ह ऍक्सेलरेशन इज ऑल्सो कॉल्ड एज अ डिक्सेलरेशन. लक्षात ठेवायचं, अनदर नेम फॉर द निगेटिव्ह ऍक्सेलरेशन and that is a deceleration. Okay, आणि मग आता जर समजा कार इज मुव्हिंग अप अँड इन्क्लाइन प्लेन. आता इन्क्लाइन प्लेनवर जर कार मूव्ह होत असेल, सरळ सरळ वर चढाईवर चालत असेल, तर काय होईल, त्याचं जे ऍक्सेलरेशन असेल ते निगेटिव्ह असेल. कारण वर वर जाताना त्याची वेलोसिटी काय होत आहे, डिक्रीज होत आहे विथ द टाइम. टाइम सोबत डिक्रीज होता है. That's why a car is moving on an inclined plane is the example of negative acceleration, that is deceleration. लक्षात ठेवा. Then its direction is opposite to the direction of the velocity. आणि मग वेलोसिटीची डायरेक्शन आणि ऍक्सेलरेशनची डायरेक्शन काय असेल, अपोजिट असेल. that is negative acceleration. If the velocity of the object does not change with the time, so it has a zero acceleration. आता जर समजा वेलोसिटी टाइम सोबत सुद्धा चेंज होत नाही तर त्याला म्हणायचं झिरो ऍक्सेलरेशन. मग जर समजा एखादा व्हेकल कॉन्स्टंटली 45 किलोमीटर पर मिनिटनच मूव्ह होत आहे, पर अवरनी मूव्ह होत आहे, 45 किलोमीटर पर अवरनी कॉन्स्टंटली, तेव्हा आपण त्याला झिरो ऍक्सेलरेशन म्हणू शकतो. किंवा जर समजा
ऑब्जेक्ट रेस्ट मध्ये असेल तर त्याची वेलॉसिटी थ्रू आउट कॉन्स्टंट असेल, दॅट इज झिरो. ॲक्सेलरेशन त्या केसमधलं झिरो ॲक्सेलरेशन असेल, कारण वेलॉसिटी झिरो आहे. तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी झिरो जर असेल तर मग ॲक्सेलरेशन सुद्धा झिरो येईल. म्हणजे वेन द बॉडी इज ॲट रेस्ट then it is also having the zero acceleration. It is also having the zero acceleration. That is the positive, negative, and zero acceleration. So I will stop here. Next time, next topic. Till then, bye.